जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या भावानो, हा टिळा तुम्ही बघताय, तुम्ही भाऊ आहात ना, कर्मचारी नंतर आपण पहिले कुटुंब आहोत. आपण तुमच्या समोर येण्यापूर्वी साईबाबांचं दर्शन घ्यायला गेलो होतो. साईबाबांचं दर्शन घेतलं आणि काय मागणार, माझ्या या बहिणींना आणि भावांना न्याय द्या आणि ती ताकद द्या आम्हाला. आज मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलोय, कारण तुमचा आक्रोश हा सरकारच्या कानी जात नाहीये. आणि मी विचार करत बसलो की तुम्ही मला काय म्हणून बोलवलं. मी तर उल्लेख झाला माझा, माजी मुख्यमंत्री, माझा पक्ष चोरलाय, चिन्ह चोरलाय, वडील पण चोरलेत, आणि तरी तुम्ही माझ्याकडे मागताय. मग मला तो शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवला, कुठला पिक्चर मधला, दीवार. मग हे मिंदे बिंदे सगळे आहेत ते मला सांगतायत, मेरे पास पार्टी है, मेरे पास सत्ता है, मेरे पास पग ये है, तेरे पास क्या है. आणि मग अमिताभ बच्चन जसं म्हणाला त्या पिक्चर मध्ये की मेरे पास माँ है, तसं मी सांगतोय मेरे पास ईमान है, विश्वास है. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे माझ्या हातात काही नाहीये, तरी तुम्ही मला बोलवत आहे. आणि मी सुद्धा आलोय, कारण मला सत्तेची पर्वा नाहीये, मला तुमच्या आयुष्याची पर्वा आहे. मला आयुष्याची तुमच्या चिंता आहे, तुमच्या कुटुंबियांची चिंता आहे. सत्ता येते आणि सत्ता जाते, गेलेली सत्ता परत येणार आहे, नक्की येणार, खेचून आणणार, आणि तुम्हाला मी न्याय देणार. पण एक लक्षात घ्या, ज्याचा उल्लेख सुभाष देसाईजींनी केला, संजय राऊतांनी केला, एकजूट. कारण मला आठवते 1-1.5 वर्षापूर्वी नागपूरमध्ये आपण आला होता. मला काही कल्पना नव्हती तुमच्या आंदोलनाची. आदल्या संध्याकाळी तुमचे सगळे नेते येऊन मला भेटले आणि मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आलं पाहिजे. म्हटलं येतो. मग तिकडे प्रचंड मोठे, तुम्ही मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने जमला होता, पूर्ण स्टेडियम भरून गेलं होतं. ती आपली मीटिंग झाली, तो मोर्चा झाला, आणि तुमच्यापैकीच एक घटक तिकडे सटकला आणि पाणी ओतलं तुमच्या आंदोलनावर. हे होणार आहे. हे फाटाफुटीचं, फोडाफुटीचं राजकारण जे शिवसेनेसोबत केलं ते तुमच्यासोबत सुद्धा करणार नाहीत असं तुम्हाला वाटतंय. आणि मग एकजूट त्यांना माहिती आहे, कारण ही एकजूट एकदा झाल्यानंतर हे सरकार तर गेल्याच जमाय. यांना पेन्शन कसले देते, यांना टेन्शन द्या, यांना टेन्शन दिलं पाहिजे. पण आज तुम्ही आमरण उपोषणाची घोषणा केली. माझं मत आहे उपोषण नका करू. आधी उपाशी आहातच. तुम्ही उपाशी राहिलात काय नाही राहिलात काय यांना काय फरक पडतोय. आपलं आंदोलन असं असलं पाहिजे की यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवलं पाहिजे, तो निर्धार करा. पण आंदोलन एकदा पेटल्यानंतर मशाल येते, आंदोलनाची मशाल पेटल्यानंतर कोणी जर तुमच्याच पैकी इतर जे काही चमचे सरकारचे आहेत त्यांना पाणी ओतायला देऊ नका, पाणी ओतायला देऊ नका. आणि मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सगळे मिळून अंमलात आणून दाखवल्याशिवाय राहायचं नाही. पण जसं तुम्ही हात वर करून सगळे सांगताय काय मागणी आहे, जुनं पेन्शन, जुनी पेन्शन, तसं मला एक वचन तुमच्याकडनं पाहिजे. देताय? मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, आणि हा माझा शब्द, तुमची गर्दी, तुमची ताकद हे मिंदे आणि त्यांचे चमचे टीव्हीवरती बघतायत. निवडणूक येईपर्यंत ज्यांना बहीण आहे आपल्याला हे माहिती नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण योजना आणली. आज समजा, आज किंवा उद्याच्या कॅबिनेटमध्ये या सरकारने जुन्या पेन्शन योजनेची योजना मान्य केली तर तुमचं काय होणार आहे? तुम्ही देणार त्यांना मत?
नाही, कारण अशा गोष्टी होतात. मध्ये निवडणूक आहे, 2 महिने आहेत. मी तुम्हाला आज वचन देतोय की आपलं सरकार आपण सगळे मिळून आणा. मी तुमची मागणी मान्य करतो. पण ही मागणी मान्य करतो हे तुम्हाला मी वचन दिल्यानंतर यांना तिकडे घाम फुटणार आहे. आणि हे या कॅबिनेटमध्ये ही योजना मान्य केल्याचं जाहीर करतील कदाचित. हा दगाफटका केवळ तुम्हाला नाही, महाराष्ट्राला होणार आहे. आणि एक लक्षात घ्या रे, ज्याने माझ्याशी गद्दारी केली, ज्यानं कुटुंबातलं मी मानलं होतं, ज्या शिवसेनेच्या कृषीतून यांचा राजकीय जन्म झाला, त्या शिवसेना आईवरती वार करू शकतात, हे तुमच्यावरती वार नाही करू शकणार. आणि म्हणून मला हे सरकार नकोय. मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही नव्हतं, आता सुद्धा पडत नाहीये. मला माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत. महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत हाडामासाची बांधव आणि भगिनी आहात. आणि सुभाष देसाईंनी मगाशी पेन्शन किती कोणाला मिळतं, आता मला किती मिळते मला नाही मिळणार आहे. अजून मी रिटायर नाही झालेलो. आणि सत्तेतून रिटायर कोणी मला करू शकत नाही. जरी मी सत्तेत असलो काय नसलो काय, तुम्ही सोबत आहात तोपर्यंत सत्ता ही माझ्याकडेच आहे. जनतेची सत्ता आहे, ती सगळ्यात महत्वाची आहे. सरकार वेगळं. शिवसेना प्रमुख कुठे सत्तेमध्ये होते, पण सत्ता त्यांच्याकडे होती ना. ही ताकद आहे, हे माझं सरकार, ही माझी सत्ता आहे. आणि राजकारण्यांना किती पेन्शन मिळतं ह्याच्या आकड्याने तुम्हाला किती पेन्शन मिळतं ही तफावत पाहिली तुम्ही. मग माझा एक सरळ प्रश्न आहे, आम्ही राजकारणी आहोत. मी मुख्यमंत्री होतो, आता माजी मुख्यमंत्री झालो. काही मंत्री होतात, काही माजी मंत्री होतात, काही पुन्हा मंत्री होतात. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर आम्ही कंत्राटी कामगार आहोत, तुम्ही परमनंट कामगार आहात. मग कंत्राटी कामगाराला 50 खोके मिळत असतील तर माझ्या कायमच्या कामगाराला काय नाही मिळालं पाहिजे. सरकार तुम्ही चालवताय, आम्ही नाही. तुम्ही सगळेजण इकडे जे बसला आहात, कोरोना काळामध्ये सुद्धा जीवावर उदार होऊन तुम्ही जर उतरला नसता तर महाराष्ट्र वाचला नसता. मग योजना आम्ही जाहीर करतो, पण योजना तुम्ही राबवता घराघरामध्ये जाऊन. आणि तुम्ही जर का साथ दिली नाही तरी सरकारच चालू शकत नाही, कोणतंच सरकार चालू शकत नाही. अनेक अशा योजना आहेत. फोटो कोणाचे येतात, राजकारण्यांचे येतात. आता दाढीवाल्याचे फोटो सगळे, आता किती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेच कळत नाही. म्हणजे आता ती लाडकी बहीण योजना आणले, पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं तेच बहिणीला कळत नाही. कारण म्हणतो मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ, मीच तुझा भाऊ. हे सगळे फुकट खाऊ आहेत, पैसा जनतेचा. जनतेच्या पैशावर फुकट खाऊ म्हणतात मी तुझा भाऊ. आणि तुम्हाला कल्पना आहे, एक राजस्व योजना आहे, महसूलची, माहिती आहे ना, महाराजस्व. बरं, तुम्ही सगळे वेगवेगळ्या खात्यातले लोक आहात. महसूल मधले आहेत, कोण कृषीचे आहेत, कोण महिला बाल विकास आहे, कोण शिक्षण आहे. सगळेच आरोग्याचे आहात. मूळ योजना राबवण्याचं काम तुम्ही करताना महसूल पोलीस पण आहेत, सगळेच आहेत. सगळेच राज्य चालवणारे तुम्ही आहात. या योजना आता जे काय चाललंय खरं म्हणजे तुमचं कामच आहे ते. आणि म्हणून सरकार चालतं की दाखले देणं, भूसंपादन करणं, आरोग्याची तपासणी करणं. मग ती योजना जी होती किंवा आहे ती गुंडाळून ठेवून आता यांनी जी काय थेरं सुरू केले, सरकार आपल्या दारी, काय वेगळं त्याच्यामध्ये. जे काम तुम्ही करता त्याचं श्रेय हे घेतात उपटसुंब, हे उपटसुंब घेतात. मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली, जरूर केली, मला अभिमान आहे, एक समाधान आहे. पण एक तरी मी कार्यक्रम तुमच्या सगळ्यांना विचारतोय. मगाशी तुम्ही बोललात ना शेतकऱ्याची मुलं आहात, मी एक तरी कार्यक्रम असा केला होता, व्यासपीठ टाकून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा कार्यक्रम मी दामडोलाने केला होता.
कारण माझं कर्तव्य मी पार पाडतो. याच्यात काय सत्कार कशाला करून घ्यायचा? हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. नाही तर मी बसलो कशाला तिकडे? दुर्दैवाने मी मुख्यमंत्री असताना कोरोना आला, नाही तर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला आज इकडे आपण जमण्याची वेळच नसती आली. अनेक अशा योजना आहेत की ज्यांच्यासाठी तिजोरीकडे बघितलं जात नाही. तरुण टक्का योजना, महिलांची मतं पाहिजे, द्या, फुकट प्रवास करा, चांगल्या गोष्टी आहेत, नाही म्हणत नाही मी. पण अनेक अशा योजना आहेत की ज्या देताना सरकारी तिजोरीकडे बघितलं जात नाही. मग तुम्हाला का असं लांब ठेवलं जाते, वंचित ठेवलं जाते? तुम्हाला तुमच्या हक्काचं का दिलं जात नाही? तुम्हाला सुद्धा तुमच्या ज्या काही मागण्या आहेत 10% कापलं जात आहे, ते 10% कापले जाते, ते कोणाच्या खिशात जाते तुम्ही बोललात? यांच्या लाडक्या मित्रांच्या खिशात जाते. लाडके मित्र हा जर बसून काय होतंय? आवाज स्क्रीन टाकू आपण, पण घरी बसवा पहिलं त्यांना पहिलं घरी बसवा. आणि सरकार मी म्हटलं ना, कारण मला आज आठवत आहे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पहिल्या दिवशी मंत्रालयात गेलो होतो, सगळे सरकारी कर्मचारी दारं खिडक्यातून ओसंडून वाहत होते की उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला. मी तो क्षण अजूनही विसरलेलो नाहीये. आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा मुद्दामून काही मंत्रालयातल्या कार्यालयात मी भेटी दिल्या. कोणत्या वातावरणात तुम्ही काम करत असता? हे तर मुंबईतलं मंत्रालय, ग्रामीण भागातले तुम्ही तर तुम्हाला काय सेवेच्या ठिकाणी सोयी सुविधा असतील नसतील त्या सुद्धा कोणी बघायला येत नाही कधी. मग एवढं संपूर्ण तुमचं आयुष्य तुम्ही सरकारसाठी नव्हे जनतेसाठी वेचल्यानंतर जर तुम्हाला निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबाला आधार मिळणार नसेल तर आयुष्यभर तुम्ही राज्याला आधार देताय, सरकारला आधार देताय, त्याचा उपयोग काय? मग त्याचा काय उपयोग आहे? म्हणून 10% जी कपात केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता पाहिजे. करायची की नाही? आता तुम्हाला निवृत्ती वेतन देतात, त्याच्यामध्ये 10 वर्ष 25 वर्ष अशा अटी लावल्यात. त्याचं काय करायचं? भाई ह्या काही काय अटी आहेत ना. बरं आता दुसरी गोष्ट आहे, पुढे आता पुढचा बॅट्समन आलेला आहे. पुढचा बॅट्समन आलेला आहे. नाना, मी बहुतेक 4 आणि 6 मारल्या असावेत असं वाटतंय. का बाकी राहिलं असेल तर तुम्ही काय ठोकून द्या. बघा आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण लोकांना टोप्या घालत नाही. ते काम हे मिंदे सरकार करतं. आणि म्हणून जास्त मी ताणत नाही. जास्त तुमच्या विषयावरती मी बोलण्यापेक्षा तुम्ही तो अनुभव घेता आहात. पण एक लक्षात घ्या, तुम्ही सरकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहात. आणि आपलं सरकार तुम्ही आणा, आपलं सरकार आणा. तुम्ही सरकार चालवू शकता, तुम्ही सरकार पाडू नये, सरकार बदलू शकता. आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक असं वातावरण होतं की मोदी सरकार कोण बदलणार, कोणाच्या मध्ये ताकद आहे. तेव्हा शिवसेनेने एक जाहिरात केली होती की हे सरकार मी बदलणार. तुम्ही प्रत्येकाने ठरवा की हे सरकार होय, हे सरकार मी बदलणार आणि माझे न्याय हक्क मीच मिळवणार. न्याय हक्काचा जो काही लढा तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना कशी जशीच्या तशी अंमलात आल्याशिवाय राहायचं नाही. पण ही जबाबदारी, हा मी शब्द दिलेला आहे, हा शब्द दिलाय, पण या शब्दाची ताकद तुम्ही आहात. या शब्दामध्ये ताकद देण्याचं काम तुम्ही कराल एवढीच अपेक्षा नव्हे तर विश्वास बाळगतो. आणि हे वचन तुम्हाला देऊन मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.